आता फ्रेश सामना सुरू करतोय. पहिला चेंडू जितू शिल्लर साठी ऑन साइडला येतोय. क्षेत्ररक्षक चेंडूमध्ये येणार, उचलणार, फेकणार. रोहित मागच्या सामन्याचा हिरो, नक्कीच मागचा सामना कोण विसरेल. सातत्याने विचारलं की खूप क्लोज आला होता. 6 चेंडू 8 डायवेची गरज असताना अमरने धावा मात्र बनवून दिल्या नव्हत्या. अगाधन संघाने सामना जिंकला होता. सागाव संघाने की षटकार एक वाचवला होता. नक्कीच तिथंच सामना टर्न झाला, सामना जिंकला. सूरज चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं. तर पहिली षटक गोलंदाज यावेळेस गुणच्या बऱ्यावरती मिलिंद म्हात्रे. हा चेंडू दरम्यान मिस टाइमिंग शॉट आहे. क्षेत्ररक्षक जेलखाली, बिग विकेट. इथनं विचार साई शेलार मैदानाच्या बाहेर येतोय. गोल्डन लक वरती इथनं सातत्याने बॅकफुटला असेल, कारण साई शेलारकडे खूप सारी अपेक्षा होती. तर साई बाद होतोय पहिल्या झटक्या मैदानावरती कांबालपाडा संघाला. थँक्यू डीजे. ते पण विचारलं की फलंदाज बाद होत आहेत. अपेक्षा खूप साऱ्या होत्या. साई शेलार संघाला नाराज करून स्वतःवरती नक्कीच नाराज असते, कारण परफॉर्मन्स खूप खराब दाखवलाय. दरम्यान साई चौधरी नवीन फलंदाज बनवण्यासाठी जात आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज जितू शिल्लार. जितू शिल्लार अपेक्षा असते, कारण जितू शिल्लार मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, मागच्या सामन्याचा हिरो. चेंडू स्ट्रॉंग अपील केली गेली. तर बघितलं की पंच तटस्थ उभे, तटस्थ मात्र उभ्या आपल्या जागेवरती. सातत्याने विचार जर केलं तर खूप चांगले पंच, एमसीएचे पंच मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. सातत्याने डिसिजन कोणत्या प्रकारचा मात्र रॉंग चुकीचा आतापर्यंत येत नाही त्यांच्याकडनं, कारण का खूप सारी मेहनत घेतली जाते. हा चेंडू शॉट बघितला, घरात फेकला होता. मोठा फटका येतोय, चुकीला माफी नाही. नो बॉल, षटकार, 6 धावा. हार्ट फॅक्टरचा विचार केला, नक्की सूचना केली आहे. तर हा चेंडू फ्री असेल. इथनं संधी असेल जितू शेलारकडे, षटकार दाखवलाय 6 धावेने. दरम्यान धावसंख्या पुढे जातीये. 8 धावा दाबालकावरती. शॉर्ट पिच होता, संधी होती. ऑन साइडला मोठा फटका येतोय जितू शेलारच्या बॅट मधून. लॉंग बिग वे, भगवा षटकार. चांगल्या प्रकारची फलंदाजी, कारण का मागची जी इनिंग 30 इनिंग मात्र कंटिन्यू केली जाते जितू शेलारच्या माध्यमातून. चांगल्या प्रकारचे क्रिकेट, चांगल्या प्रकारची फलंदाजी. हा चेंडू लवर फोल्डच होता, विकेट चुका होत आहेत. सिंगल येईल. बघता बघता 2 धावा कम्प्लिटली पूर्ण होत आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाची एकूण धावसंख्या दाबालकावरती 16 धावा. 16 धावा दाबालकावरती. इथे षटक क्रमांक मार्गाचा असताना विचार केला तर सर्कल पाबंदीचं पहिलं मिलिंद म्हात्रे षटक फेकतात. सागाव विपक्ष शिवजदादा क्रिकेट संघ सोनार बघितलं गेलं तर कांबालपाडा या 2 संघाच्या माध्यमातून. हा चेंडू खराब होता. चांगल्या प्रकारची फलंदाजी, लॉंगला क्लिअर करत आहेत. षटकार, 6 धावा. नक्कीच गुन्हा एक विचार केलं तर इकडे 2 आहेत आणि तिकडे मास्टर माइंड आमची इक्बाल दिली. साधारण प्रत्येकी चेंडूचा तुमच्याकडे हिशोब असेल. जेव्हा जेव्हा तुम्हाला खांबालपाडा संघ दिसेल खेळताना तेव्हा नक्कीच गुन्हा म्हणून त्यांचं काम असतं. इक्बाल ते आमचे जवळचे मित्र आहेत. तर संघाची एकूण धावसंख्या दाबालकर जातापर्यंत येते. पहिल्या षटकाच्या अखेरीस 22 धावा. साई शेलार मैदानाच्या बाहेर आहेत. म्हणजे त्यांची कमतरता कुठे भासून देत नाही. सध्या त्याने मागचीच जी फलंदाजी केली होती तिथनं मात्र विचार केला, तिथे सुरुवात केली आहे. चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानामध्ये जितू शेलारच्या माध्यमातून जितू शेलार मैदानाच्या आतमध्ये मात्र यावेळेस साई शेलार आहेत. वैयक्तिक 21 धावा.
सामन्याकडे मात्र यावेळेस गोलंदाज हरीश म्हात्रे. हा चेंडू दरम्यान लिडिंगचे क्षेत्ररक्षक मात्र 2-2 आहेत. फलंदाज बाद. रोहितने झेल पकडलाय. साई चौधरी गोल्डन डक वरती बाद होत आहेत. हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. सात गोत्र अन धर्म आमचा शिवसेना शिवसेना. साई शिल्ला सुद्धा मात्र गोल्डन डक वरती बाद झाले. त्याच्यानंतर साई चौधरी गोल्डन डक वरती बाद होत आहेत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकी शेलार आणि जितू शेलार दोन चांगले खेळाडू आहेत. स्वर्गीय शिवाजीदादा क्रिकेट संघ कांबालवाडा हे पक्ष सागाव आपण सामना मध्ये एन्जॉय करतो. आजचा विजय दुसरा दिवसच्या स्पर्धेचा आणि दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना. गोलंदाज हरीश म्हात्रेचा वापर केला जातोय. पहिल्या चेंडूवरती विकेट टेकिंग गोलंदाजी फलंदाजांना बाद करतायत. साई चौधरी बाद होत आहेत. स्ट्रायकरला फलंदाज जितू शेलार. हा चेंडू दरम्यान मिड विकेटला खेळायचा होता. मग चेंडू फाईन लेगला जातोय. चेंडू सीमे रेषे पलीकडे चौकार. तर चौकाराने संघाची धावसंख्या पुढे जाईल. 26 धावा दाबलकावरती येतात. मात्र इथनं विचार जर केला तर चांगल्या प्रकारची फलंदाजी होती मैदानावरती. तोपर्यंत चांगलं क्षेत्र जरा कॅमेरामॅनच्या खाईचे जे तिथलं मुले त्यांना सगळ्यांनी बाजूला व्हायचे. कॅमेरामॅनच्या खाईचे पोरे तर एकाने मध्ये थांबू नका. चला प्लीज. पण स्क्रीनच्या बाहेर जा मित्रांनो. प्लीज जरा सहकार्य करा. तुम्हीच तुम्हाला सांगतोय. ओके बरोबर. परत तिकडनंच येऊ नका आता. थोडं सहकार्य करा. हा चेंडू मिस टायमिंग शॉट आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. फलंदाज बाद. चांगला संगीत डिजिमाथरच्या माध्यमातून शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे आठवण करून देणारा संगीत. बॅट्समॅनच्या जितू शेलार मैदानाच्या बाहेर येत आहेत. नवीन फलंदाज जात आहेत प्रशांत भोईर. स्ट्रायकरला मात्र विकी शेलार अपेक्षा असतील विकीकडनं. हरीश हा चेंडू पडल्यानंतर थोडासा मात्र पिचिंग होतं. विषय मध्ये उचाली घेतोय बाहेरच्या दिशेने. चेंडू मात्र येतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानावरती केली जाते. आजचा हा दुसरा दिवस स्पर्धेचा. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. दोन सामने जिंकत मात्र पुढच्या मध्ये प्रवेश केला. पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला. शेन्स गेम ओडीबी संघाने शपथ झाले होते. दरम्यान चेल खूप दूर होता. मिलने प्रयत्न खूप केला. मध्ये चेंडू मध्ये थाटमांडला येतोय. चेंडूचा फील्ड केलं जाईल. चेंडू मध्ये अडवण्यामध्ये यश येतो. पर्यंत तिसरी धाव कंप्लीट केली जाते आणि 3 धावेच्या मदतीने संघाची एकूण धावसंख्या दाबालकावरती 2 षटकाच्या अखेरीस 31 धावा दाबालकावरती डिन्स ब्रेक.
खेळाडू. विनंती असेल मोहितराम भोईरांना की आपण या व्यासपीठावरती आपले स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. मोहितराम भोईर मॅन फ्रॉम वाकलन. नक्कीच वाकलन संघ उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल इलेक्शनमध्ये. 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकाच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या धापालकावरती आतापर्यंत येते 31 धावा धापालकावरती आतापर्यंत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. मागच्या सामन्याचा हिरो अमर पाटीलचा मात्र वापर केला जाईल. रफ्तार सौदागर कारण सध्या त्याने डावखोर हाताचा एक चांगला खेळाडू आहे. अमर हा चेंडू दरम्यान फुल लाईनवर फेकला होता. चेंडू ऑन साईडला येतोय. सिंगल दुसरीचा प्रयत्न केला. तोपर्यंत 2 धावा. मोतीराम भोईर येत आहेत. एक चांगले खेळाडू जजेस पट वाकला सांग त्याच्याबरोबर शिव आहेत. शिवदास नक्कीच आपण या आपलंही स्वागत असेल स्पर्धेच्या माध्यमातून. संघाची एकूण धावसंख्या धाबालकावरती 33 धावा. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या प्रत्येकी. चेंडूवरती जास्तीत जास्त धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न असेल आता इथनं. समजून विचारता पहिल्या सामन्यामध्ये खूप मोठी धावसंख्या सागाव संघामध्ये. हा चेंडू ऑर्डरच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची फलंदाजी साइड स्क्रीनला क्लिअर करतोय. लांग बिग वे युवा सेना षटकार. षटकाराने धावसंख्या धापालकावरती 6 ने पुढे जाईल. 39 धावा धापालकावरती येतात. इथनं सातत्याने विचार करता चांगल्या प्रकारचा क्रिकेट. विकी शेलारचा बल्ला खूप चांगला बोलतोय. शॉर्ट पिच होता ऑन साइडला. तर चांगलं क्षेत्ररक्षण रितेश बुरचुमल्या मध्ये एकाक्षाने उचलतात फेकताय. तोपर्यंत फक्त सिंगलच येते. सिंगलने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 4-0. 40 धावा धापालकावरती. अमर षटक फेकतात. अमर पाटील विकेट स्ट्रायकरला फलंदाज प्रशांत भोईर. खूप वेळाच्या नंतर इनॅक्शन मध्ये येत आहेत ते. मात्र विचार केला तर फॉर्म त्यांचा टेम्पररी असेल. या दरम्यान हा चेंडू मोठा फटका मी म्हटलं होता. एक चांगले खेळाडू आहेत. स्ट्रगल करत होते मात्र षटकार नक्कीच अनुभव थोडासा वाढला असेल. फलंदाज प्रशांत भोईरचा षटकार 6 धावा. प्रशांतच्या बॅट बनून षटकार येतोय. एक षटकार आम्ही विचार जर केले तर खूप आधी बघितले होते. गत वर्षी कमालपटा संघ खेळत मात्र खूप कमी सीझन खेळला. मात्र या वर्षामध्ये प्रशांत संघ खेळाडू इनाशमध्ये येतोय आणि षटकार आल्याच्या नंतर नक्कीच साईच्या चेहऱ्यावरती नक्कीच एक टाळ्यांचा गजर झाला. चांगला प्रोत्साहन देत असताना 46 धावा धापालकावरती. शॉर्ट पिच होता. एक संधी होती ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला मात्र चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. तोपर्यंत हा चेंडू मात्र चांगला जातोय अमरचा. धावसंख्या धापालकावरती आतापर्यंत येते विचार जर केले तर 46 धावा. अमर पाटील गोलंदाज. हा चेंडू बाकपटला गेले. ऑर्डरच्या माध्यमातून फलंदाजी खूप चांगली होती. कॅप्टन सिलेक्शन चेंडू सीमरेषी केली फळार. चौकार 4 धावा.
होता आणि आज या ठिकाणी आपल्या निर्जय संघाने त्याला परास्त केलं. तर निश्चितपणे निर्जय संघाला आपण शुभेच्छा देऊया. लाख लाख शुभेच्छा निर्जय संघासाठी. अतिशय चांगला खेळ अजय पाटीलच्या माध्यमातून खेळताना निर्जय संघानं सावळी संघ म्हणजे किरण पवारच्या संघाला परास्त केला. त्याच्यानंतर भावेश पवार म्हणजे गोरसे संघाला परास्त केला. अतिशय चांगला खेळ निर्जय संघाच्या माध्यमातून. तर निश्चितपणे आपण पाहतो अतिशय चांगला खेळ निर्जय संघाने केलाय मैदानावरती. कारण गोरसे संघ म्हटला तर आजच्या तारखेमध्ये सर्वात मोठा संघ आहे. नाईट स्पर्धेमध्ये उस्मान सारख्या फलंदाजाला खेळू दिलं नव्हतं म्हणजे जागेवरती बीट केलं होतं. मात्र आज निर्जय संघाने त्या संघाला परास्त केला. एक अतिशय चांगली आनंदाची गोष्ट असू शकेल निश्चितपणे आपल्यासाठी. कारण आज निर्जय संघ सामना 2 संघ मोठ्या संघांना परास्त केला. तर वरील सामन्याकडे 13 धाबा धाबा जिंकण्यासाठी 48 धाबीची गरज. 18 चेंडू 48 धाबीची गरज. गोलंदाज साई शेलार गोलंदाजच्या बरी होती. हा चेंडू या ठिकाणी कटकवतोय. शानदार स्ट्रोक. चेंडू सीमा पार. पहिला चौकार या दुसऱ्या षटकामध्ये. तर या ठिकाणी आपण पाहतो पहिल्यांदा सचिनच्या बॅट मधून अजून एक चौकार येतोय. धापडे कबड्डी धाबा स्कोमोझॉन 17 रन्स 17 धाबा धापडे कबड्डी. पुन्हा एकदा 17चा आकडा या ठिकाणी येतोय. जेव्हा 17चा आकडा येईल तेव्हा तुम्हाला स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आठवण येईल. कारण 17 नोव्हेंबर 2012 रोजी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं होतं. तो काळा दिवस म्हणून 17चा आपल्याला निश्चितपणे आठवण होईल. पहिला चेंडूपती चौकार. अप्रतिम गोलंदाजी. व्हेरी गुड लाईन. या बेस मध्ये साई शेळांना सचिनला बीट केला. निर्धाव चेंडूची सांगितला. इथनं निर्धाव चेंडू निश्चितपणे मजबूत स्थिती प्राप्त करून देऊ शकतील. या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला म्हणजे कांबलपर संघाला धावपळ कबड्डी धाबा स्कोर मोजॉन 17 रन्स. हा चेंडू ओव्हर पेज बीडकावून दिला. लॉंग ऑनच्या डोक्यावरील लॉंग बिग बॅट. दॅट्स अ मॅटिड गॉन 6 रन. थँक्यू डिझर. अबर कबड्डी धाबा तुम्ही पाहू शकता 23. आजची सचिन धाबा केल्या 23. म्हणजे 9 चेंडूंचा खेळ स्वतःने केला निश्चितपणे आपण पाहतोय. आणि 9 चेंडू मध्ये 23 धावेची विस्फोटक खेळी मैदानावरती सचिन मात्याच्या बॅट मधनं. जोपर्यंत सचिन मगाशी सांगितलं मैदानावरती तोपर्यंत हा सामना जिंकायचे स्वप्न या ठिकाणी साकारू शकेल सागाव क्रिकेट संघ. डबल कबड्डी धाबा 23 येतात. अतिशय चांगला खेळ. 38 धाबीची इथं गरज. येणारे चेंडू असतील 15 चेंडू 38 धाबीची गरज. सामना हाय व्होल्टेजचा मैदानावरती. एका बाजूला रणनीती आखली जाते. एका बाजूला डावपेच आखला जात आहे. साई शिल्लार कशा प्रकारे गोलंदाजी करेल. सचिन स्ट्रायकर बत्ती. हा चेंडू लोपलटचा होता. आता मात्र चांगली गोलंदाजी दाखवली साई शेलारनं. मात्र या ठिकाणी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण जितू शेलार कडनं पाहायला मिळत आहे. अतिशय चांगला क्रिकेट एका बाजूंना सादर करत होते. मात्र फलंदाजीतून चांगली खेळ केली होती. मात्र जितू शेलार या ठिकाणी थोडीशी चूक दाखवत आहे. त्यात निश्चितपणाने 2 धाबा जिथे 1 धाव होती तिथे 2 धाबा कन्वर्ट होताना तुम्हाला पाहायला मिळतील. मात्र एक धाव खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये. आणि एक धाबेला महत्व द्यावं लागेल क्षेत्ररक्षण करताना कांबळपाल संघाला. हा चेंडू या ठिकाणी देखील चूक दाखवली. अशा क्षणाला धावचीची संधी येऊ शकली असती. एक चूक तुम्हाला मागात पडेल. आता इथनं तुम्हाला जिंकण्यासाठी आपण पाहतो धापड कबड्डी धाबा लागल्यात आतापर्यंत 26 धाबा जिंकण्यासाठी. इथनं आपण पाहतोय 35 धावेची गरज. 13 चेंडू 35 धाबा. अप्रतिम सामना. सर्वांचं लक्ष वेधून घेणारा सामना. सेकंड राऊंडचा सेकंड सामना. याच्या नंतर आजच्या दिवसातील शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळाल. क्लिंग बोल्ड फलंदाज बाद. पहिलं यश प्राप्त केलं साई शेलारनं. आणि या ठिकाणी पहिला धक्का दिला सागाव क्रिकेट संघाला. DJ Vaibhav in the
धाबा खर्च केल्या. पहिला पॉवर प्ले मध्ये फलंदाजी करताना रवी खाडेनं 13 धाबा खर्च केल्या होत्या. मात्र साईशेला एक यश लाभला. रोहित भोईला त्यानं बाद केला. समीकरण बदललं गेलं. 12 चेंडू 35 धाब्याची गरज आहे. धाबडकापती धाबा तुम्ही पाहता 26 येणारे समीकरण 12 चेंडू 35 धाब्याची गरज. अतिशय मोठा सामना. सचिन मात्र अद्याप मैदानावरती या. सचिन साठी हा ग्राउंड खूप लकी आहे. तर जेव्हा मैदानावरती या ग्राउंड होती आला तेव्हा 50 धाबा त्याने बनवल्या. तर 11 चेंडू 50 धाबा हा त्याचा इतिहास या मैदानावरचा होता. मात्र यावेळेस आपण पाहतो 23 चेंडू मध्ये 59 धाबा या वर्षी त्यांना बनवल्यात. म्हणजे प्रत्येक वर्षी या मैदानावरती त्याच्याकडनं खूप चांगली कामगिरी आमच्या प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळत आहे. तो सचिन मात्र सायकलवरती तुम्ही पाहता येणारे समीकरण 12 चेंडू 35 धाब्याची गरज. हा चेंडू ओव्हर पिच भिडकावून दिला. सचिन सारख्या फलंदाजासमोर आपण असे चेंडू फेकाल तर त्याच्यावरती प्रत्युत्तर तुम्हाला बिलाल. चेंडू सीमा पार 6 धाबा. थँक्यू तर याच दरम्यान आपण पाहतो 32 धाबा दाबडका 32 सांघिक धाबा 32 आणि वैयक्तिक धाबा 32 आपण पाहतोय. 32 धाबा झालेत आणि सचिन स्वतःने त्या 32 धाबा बनवल्यात. समीकरण 29 धाबीची गरज. 11 चेंडू. हा चेंडू या ठिकाणी मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण मिड ऑफ क्षेत्रामध्ये प्रशांत कडनं पाहायला मिळाल. फक्त सिंगल एक धाब्याच्या मदतीने धाबडकापती धाबा 33 तुम्ही पाहता. जिंकण्यासाठी 28 धाबीची गरज. येणाऱ्या 10 चेंडू मध्ये 10 चेंडू 28 धाबा. आणि ज्या प्रेक्षक वर्गाही पडदा पकडला त्यांना विनंती असेल की आपण पडदा सोडायचा. हा चेंडू हिट केला. चेंडूला ओव्हर पिच चेंडूचा पुन्हा एकदा वापर केला. चेंडू बिडकावून दिला लॉंग ऑनच्या डोक्या भरून. लॉंग लॉंग बिग बॅ दॅट इज अ सुपर स्ट्रोक. तुझा मायावर भरोसा नाही का? थँक्यू. प्रेक्षक वर्गाला विनंती असेल आपण पडदा सोडायचा कारण या स्पर्धेची शान आहे तो पडदा. त्यामुळे आपल्याला विनंती असेल की आपण पडदा या ठिकाणी सोडायचा. धाबडकापती धाबा वेगाने 39 जिंकण्यासाठी 22 धाबीची गरज. 9 चेंडू 22 धाबा. सामना मैदानावरती रंगताना तुम्हाला पाहायला मिळाल. पहिला षटकार रितेश भुईच्या बॅट मधनं आतापर्यंत आपण पाहतोय. गोलंदाज तयार. हा चेंडू यावेळेस मात्र हवेमध्ये जज करतो. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरकल्यात. मात्र धाव या ठिकाणी कंप्लीट केली दुसरी. आणि यावेळेस मात्र 2 धाबा कंप्लीट होतात. धाबडकापती धाबा स्कोर मोजॉन 41 41 धाबा. जिंकण्यासाठी 20 धाबीची गरज आहे. 8 चेंडू 20 धाबा. बघा सामना खूप मोठा मैदानावरती. मी मगाशी सांगितलं सचिन मात्रे सारखा विस्फोटक फलंदाज जोपर्यंत मैदानावरती तोपर्यंत स्वप्न राखू शकेल सागाव संघाचे पाठीराख या सामना जिंकण्याचा. मग या ठिकाणी दुसऱ्या बाजूने रितेशने चांगली कामगिरी केली. 2 चेंडू मध्ये 8 धाबा एकवटल्यात. समीकरण 8 चेंडू 20 धाबीची गरज. व्हेरी गुड लाईन. मात्र आपण पाहतो या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होता. पंचांनी स्वर घोषित केला. अशा परिस्थितीला ही स्वर धाबा अतिरिक्त धाबा संजीवनीचं काम करू शकतील. एका बाजूने फलंदाजी करताना सागाव संघाच्या बाजूने 19 धाबेची गरज. 8 चेंडू 19 धाबेची गरज आहे. धाबडकापती 42 धाबा लागल्यात. 30 षटकाचा किसूर असताना हा चेंडू शॉट होता. शॉट अँड बुल ग्रेट स्ट्रोक. यावेळी चेंडू जात होता डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धाबा.
चेंडू 5 धाबा सचिन अद्याप स्ट्राईक बती निश्चितपणे आपण पाहतोय हा पुल्लेंचा चेंडू हवेमध्ये जज करतोय सचिन बाद अप्रतिम जल सामना टर्न होऊ शकेल इथनं जर आपण विचार केला राहुल तर 3 चेंडू आता मात्र 5 धाबीची गरज DJ Shailesh in the house. चैत सप्तमीच्या दिनी मन कोपऱ्याचा देऊनी पॅकेटचा 3 चेंडू 5 धाबीची गरज 39 धाबीची खेळ करणारा सचिन मात्र बॅक टू द पॅव्हिलियन अतिशय चांगला खेळ केला आमंत्रण दिलं होतं पुल्लेंचा चेंडू होता मात्र आमंत्रण स्वीकारू शकले नाही फलंदाज बाद 3 चेंडू 5 धाबा आणि विकेट न गमावता 4 काढल्या तरी सामना सागाव संघ जिंकू शकेल बघा सचिन बाद झाल्यानंतर सामना जिंकतील का या मैदानावरती हा मोठा प्रश्न आहे रितेश अद्याप मैदानावरती आहे जे रितेशनं 2 षटकार दाखवल्यात विकी पुन्हा एकदा सज्ज क्लिंग बॉल या ठिकाणी मात्र सामना चित्र बदललं गेलंय या ठिकाणी विकी शेलारनं बॅक टू बॅक 2 मोठ्या फलंदाजांना बाद केला रितेश भोईर बॅक टू द पॅव्हिलियन वाट आई तुझी लोणावल्याची घनदाट वाट आई तुझी लोणावल्याची घनदाट वाट आई तुझी लोणावल्याची घनदाट वाट भक्त येतन गोकारले डोंगराला आई पहाया तुझं थाट भक्त येतन गोकारले डोंगराला आई पहाया तुझं थाट थँक्यू अप्रतिम क्रिकेट पैसा वस्तू सामना मैदानावरती प्रेक्षकांच्या चर्चेला उदाहरण येते त्याला नाट्य सामना तुम्ही पाहता मैदानावरती 2 चेंडू 5 धाबीची गरज आणि 4 काढल्या तरी सामना जिंकू शकतील तर कंबलपाडा संघाने 4 विकेट गमावल्या होत्या आणि आता मात्र या संघाने विकेट गमावल्यात एकूण 3 त्यामुळे 4 धाबा केल्या तरी सामना जिंकू शकतील बघा विकी शेलारनं अतिशय चांगली गोलंदाजी केली जे 2 फलंदाज सेट झाले होते मैदानावरती या ठिकाणी सचिन मात्रे आणि फलंदाज होता रितेश भोईर या दोन्ही फलंदाजांना बॅक टू बॅक बाद केलाय येणारे समीकरण 2 चेंडू 5 धाबीची गरज जबरदस्त सामना प्रेक्षकांचा पैसा बसू सामना प्रेक्षकांच्या मेंदूला सुन्न करणारा सामना आणि हृदयाचा टोका चुकणारा सामना तुम्ही पाहता मैदानावरती कंबलपाडा विपक्ष सागाव निश्चितपणाने आपण पाहतो 12 धाबीची गरज असताना 2 चेंडू 5 धाबा तुम्ही पाहता 4 चेंडू 5 धाबीची आवश्यकता होती निश्चितपणे राहुलाने अशा क्षणाला 2 चेंडूवरती 2 मोठे फलंदाज बाद झाल्यात 2 चेंडू आता 5 धाबीची गरज 2 चेंडू 5 धाबा अतिशय मोठा सामना मैदानावरती तुम्ही एन्जॉय करता मी विनंती करत पंचांना आपण सामना सुरू करायचा प्रेशर ऑन दी बॉल प्रेशर ऑन दी बॅट्समन निश्चितपणे आपण पाहतोय दोघांमध्ये खूप मोठा दबाव आहे अशा परिस्थितीला सामना कोण जिंकेल अतिशय चांगला क्रिकेट मैदानावरती बघा आता मात्र दोन्ही संघाची झोप उडली असेल राहुल ज्या प्रकारे वाटलं होतं सागो संघाला की आपण सामना सहजरित्या जिंकू अशा परिस्थितीला या ठिकाणी गोलंदाजी खूप चांगली पाहायला भेटली आणि आता मात्र दोन्ही संघाची झोप या ठिकाणी उडली गेली 2 चेंडू 5 धाबीची गरज व्हेरी गुड क्रिकेट गोलंदाज तयार विकी शेलार हा चेंडू हवेमध्ये जज करतोय अप्रतिम जल आता मात्र सामना इथे पाहायला भेटेल 1 चेंडू 5 धाबा विकेटची बरोबरी आणि जर आता मात्र तरी 4 चालतील कारण नाणेफेकी जिंकली ती सागाव संघानं विकेटची हॅट्रिक एकदा विकी शेलारसाठी जोरदार टाळ्या एक बांगडी इनाई कॉमेडी आई दिल दिले दीवाना मुठी है एक बांगडी इनाई कॉमेडी आई दिल दिले दीवाना वसार विपक्ष सोनारपाडा 1 चेंडू 5 धाबा तोच सामना मैदानावरती मात्र यावेळेस पाहूया सामना कोण जिंकेल चौकार जरी आला तर नाणेफेकीच्या आधारे सागाव संघ सामना जिंकू शकेल कारण विकेटची बरोबरी झाली नाणेफेकीला आता महत्त्व दिलं जाईल आणि जर निश्चितपणे आपण पाहतो राहुलला विकेटची बरोबरी झाल्यानंतर नाणेफेकीला या ठिकाणी विचार केला जाईल तर निश्चितपणे चौकार जरी आला तर नाणेफेकीच्या आधारे सागाव संघ सामना जिंकू शकेल बघा क्रिकेटचा तरा तुम्ही पाहू शकाल
कोण विश्वास ठेवील या क्रिकेटवरती. कारण मागचा मॅच सागाव संघाने असा जिंकला होता, मात्र आता ते हा सामना जिंकूच शकतील का. एक चेंडू आणि 5 धाबा. पैसा वसूल सामना. मैदानावरती प्रेक्षक वर्ग खूप संख्येने आहेत आणि एन्जॉय करतात सामन्याला. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक सामना एन्जॉय करतात त्यांचं देखील मनापासून स्वागत. एक चेंडू 5 धाबा. जोरदार स्वागत करूया. आणि हा सामना जिंकला कांबलपाडा क्रिकेट संघानं. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स विकी शेलार, द मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. नो डाऊट, नो शॉट्स. या ठिकाणी आपण पाहतोय ज्याने 21 धाबीची खेळी केली विकी शेलार. फलंदाजी करताना आणि गोलंदाजीतून चमत्कार केला. 4 चेंडू 5 धाबीची गरज असताना सामना आपल्या बाजूला झुकवला तो विकी शेलार, मॅन ऑफ द मॅच. तर चला वडोली संघाचे संघनायक आणि कांबलपाडा संघाचे संघनायक, विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं. चला दोन्ही संघनायक यायचे कांबलपाडा आणि या ठिकाणी वडवली संघ. चला दोन्ही संघनायक नाणेफेकीसाठी यायचं. तर विकी मॅन ऑफ द मॅच. विकीसाठी जोरदार आल्या. 4 चेंडू 5 धाबीची आवश्यकता असताना कांबलपाडा